आज आपण हिरव्या मुगाचे खुसखुशीत असे डोसे बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे खूप मस्त लागतात हे डोसे, एकदा नक्की ट्राय करा. इथे मी मूग रात्रभर भिजत घातले होते. मी एक कप मूग भिजत घातले होते. ते पहिले मिक्सरमध्ये घेतलेत. त्याच्यानंतर मी त्याच वाटीने अर्धा कप रवा घेतलाय. हा रवा बारीक रवा आहे. तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तुम्ही तो सुद्धा घेऊ शकता. त्याच्यानंतर त्याच वाटीने मी अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं आहे. 2 ते 3 लसूण पाकळ्या. पहिले मी ते सगळं मिश्रण फिरवलं आणि त्याच्यानंतर 2 ते 3 लसूण पाकळ्या आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात. हे सगळं मिश्रण एका वाटीत काढून घेतलं आहे मी. हे मिश्रण 2 बॅचेसमध्ये वाटलं आहे वेगवेगळं, कारण की थोडंसं जास्त करायचं होतं मला म्हणून. आता ह्याच्यामध्ये आपण रवा घातला आहे, तो भिजायसाठी याला आपण 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चवीपुरतं मीठ घातलंय. इथे मी एका बाजूला तवा तापत ठेवलाय. तव्यावर धूर निघतोय, तुम्ही बघतच असाल. कडकडीत तापलाय एकदम तवा. थोडंसं तेल टाकून झाल्यावर तो तेल पूर्णपणे पसरून घ्यायचं आहे आपल्याला. या पद्धतीने तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आता मी याच्यावर डोसा पसरवून घेते आहे. डोसा तुम्हाला जाड पातळ तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही पसरवून घेऊ शकता. या पद्धतीने. थोडंसं तेल टाकलंय. तुम्ही बटर सुद्धा टाकू शकता, पण मी तेलच वापरलंय आज. एका साईडने पूर्ण शिजून झाल्यावर आपल्याला परतवून घ्यायचा आहे तो. अगदी सहजपणे निघतात हे. दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे आपल्याला. आता हा दुसरा टाकला आहे मी. या पद्धतीने आपण सगळे डोसे तयार करून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. लहान मुलं मूग खायला बघत नाही, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही याचं मिरचीचं प्रमाण जरासं कमी केलं तरी चालेल, लहान मुलं जर खाणार असतील तर. दुसरा सुद्धा व्यवस्थित शेकून घेणार आहे. या पद्धतीने आपला डोसा तयार झाला आहे. थँक्यू.